पवईच्या भीमनगरमध्ये रहिवाशी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाल्याची घटना समोर आली आहे। अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले पालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या पथकावर जमावानं दगडफेक केला। त्यात 5 ते 6 पोलीस जखमी झाल्याचं समजते। अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि पोलीस भीमनगर परिसरात गेले होते। पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर काही लोकांनी पथकावर दगडफेक सुरू केली। 2007 मध्ये या ठिकाणी कामगारांना तात्पुरतं हलवण्यात आलं होतं। त्यानंतर या ठिकाणी वसाहत उभी राहिली। वारंवार प्रशासनानं ही वसाहत हटवण्याचा प्रयत्न केला। त्याच दृष्टीनं आजही पालिकेचे अधिकारी मोठ्या प्रमाणावर पोलीस घेऊन या ठिकाणी पोहोचले होते। मात्र पोलिसांना इथल्या नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। ज्या ठिकाणी वसाहत आहे त्या ठिकाणाहून ह्युमन राईट्स कमिशननं नोटीस जारी केली होती। शासकीय वसाहत निर्माण करण्यासाठी ही जागा राखीव आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सध्या असलेली घरं काढण्यासाठी पोलीस गेले होते। नागरिकांनी मात्र त्यांना जोरदार विरोध केला। दरम्यान अतिक्रमणाविरोधी कारवाईला याआधीही विरोध झाला होता, मात्र यापूर्वीचा विरोध हा इतका तीव्र नव्हता। मात्र या दगडफेकीच्या घटनेनंतर प्रकरण आणखीनच तापले। पोलीस आणखीन फौजफाटा या ठिकाणी आणणार असल्याचं माहिती समोर आली आहे। कोर्टाच्या आदेशानं आपण ही वसाहत करण्यासाठी आलो आहोत असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। मात्र नागरिकांचा याला विरोध आहे आणि त्याचमुळे नागरिक आणि पोलीस भिडल्याचं पाहायला मिळालंय। आता या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं आहे। सध्या तरी परिस्थिती ही स्फोटक बनली आहे, त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।